नमस्कार, एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत. आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी. अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत असलेल्या आर्थिक व्यवहारामुळे गौण खनिज माफिया सर्रासपणे करीत आहे शासनाची लूट. रावेर तालुक्यातील मोहगण येथील भिलाई पाझर तलाव परिसरात शासनाची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची चोरटी वाहतूक जेसीबी मशीन व ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 10 मार्च 2026 रोजी भिलाई पाझर तलावातून गळ काढण्याच्या नावाखाली काही गौण खनिज माफियांनी लाखो रुपये किमतीचे गौण खनिजाची विक्री केल्याचे समोर आले आहे. परंतु संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हाताची घडी तोंडावर बोट का ठेवले आहे याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रत्येक दिवसाला रात्री 11 वाजेपर्यंत गौण खनिजाची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरांचा धुमाकूळ रावेर शहरात असतो. तरीही महसूल यंत्रणेकडून मात्र कुठलीही कारवाई होत नसल्याचे अधिकारी व कर्मचारी यांची गौण खनिज माफियासोबत आर्थिक संबंध असल्याची चर्चा सुरू आहे. त्याच अनुषंगाने निळे निशाण संघटनेचे अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की काही अधिकाऱ्यांचे गौण खनिज माफिया यांच्यासोबत असलेल्या आर्थिक व्यवहारामुळे सबळ पुरावे एक अज्ञात व्यक्तीने त्यांची माहिती गोपनीय ठेवावी व शर्ती अटींवर आम्हाला दिली आहे आणि तात्काळ गौण खनिजाची चोरी न थांबविल्यास काही अधिकाऱ्यांचे गौण खनिज माफियासोबत असलेले आर्थिक व्यवहार सोशल मीडियाच्या माध्यमातून उघड करणार असल्याचे सांगितले. प्रतिनिधी नूर मोहम्मद तडवी, अहिरवाडी.